महाराष्ट्र सदनात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात येणाऱ्यांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न सध्या गंभीर बनलेला दिसतोय। महाराष्ट्र सदनातली आपण दृश्य पाहतोय। महाराष्ट्र सदनात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात येणाऱ्यांसमोर सध्या पाणी टंचाईचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूया। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दिल्लीमध्ये जे या ठिकाणी लोक राहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया। दादा, कधी आलात तुम्ही आणि पाण्याची काय समस्या आहे? आम्ही काल रात्रीपासून या ठिकाणी आलेलो आहोत। रात्री थोड्या प्रमाणात पाणी होतं, पण सकाळीपासून आज मी बघतोय पाणीच नाही या ठिकाणी। अक्षरशः वॉश बेसिनला नाहीये, टॉयलेटला नाहीये आणि आज अशा महाराष्ट्र सदनामध्ये ही अशा परिस्थिती, दुर्दैव परिस्थिती आज आम्हाला अनुभवायला मिळाली। हे फार मोठं दुर्लभ आहे मी तर म्हणेल। पाणी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्हाला बिस्लरीचं बॉटल घ्यावं लागतंय। इव्हन कॅन्टीनमध्ये सुद्धा बिस्लरी पाणी घ्यावं लागतंय आम्हाला। ही परिस्थिती आहे। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पाणी ज्या परिस्थिती जी पाहायला मिळते याची तजवीज अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं होतं। करणं नक्कीच गरजेचं होतं। या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांचं ज्या ठिकाणी यांच्या अंडरमध्ये आहे हे त्यांचं लक्ष असायला हवं होतं नक्कीच, जेणेकरून या ठिकाणी पाण्याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आज या ठिकाणी, आणि ते दिल्लीच्या तख्तावर आम्ही या ठिकाणी एवढ्या लांबून मुंबईहून आलेलो आहोत। या ठिकाणी पाण्याची ही अवस्था आम्हाला माहिती नव्हतं, कदाचित आम्ही या ठिकाणी थांबलो नसतो। पण एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे, मंत्र्याला देखील बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करावं लागल्याच कळतंय। ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य आणखी काय म्हणता येईल? जर महाराष्ट्र सदनामध्ये एखादा मंत्री जर बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करू शकतो, ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणता येईल आणखी? आम्ही तर नाही करू शकत बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ, जेणेकरून आम्ही फक्त एवढंच बोलू शकतो की व्यथा मांडू शकतो आपणासमोर, हे आपण लक्षात ठेवावं। पण कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।